नमस्कार मित्रांनो, सकाळचे 9:15 वाजलेत आणि तुम्ही पाहू शकता बाहेर किती धुकं पसरलं आहे आणि इतकी कडाक्याची थंडी आहे का तुम्हाला माझे पूर्ण ड्रेस कोडमध्ये दिसेल काय मी कुठले कपडे घातलेत. कालच मुंबईवरनं आलो होतो, तर इकडची थंडी बघून मला स्वतःला खूप आश्चर्य वाटलं. मुंबईला एवढी काही थंडी नव्हती, पण इथे खूप भन्नाट थंडी आहे. चला मित्रांनो, आज तुम्हाला मी आजच्या प्रोग्रामबद्दल सांगतो. आज आम्ही भाताला गिरणीवरती घेऊन जाणार आहोत आणि बाहेर गिरणीवरती घेऊन जाण्यासाठी रिक्षावाल्याला बोलवलं आहे. तो आपली रिक्षा घेऊन पण तयार आहे. तर आता तुम्हाला दाखवतो, ही रिक्षा आहे आणि भातासाठी आता रिक्षा पण वाट बघते. सलीम भाई, जरा बाहेर आ जाओ. भात घेऊन जायचा. हा, जरा व्हिडिओमध्ये दिसू दे तरी. हे आहेत आमचे सलीम भाई. त्या मी आता गिरणीवरती भात घेऊन चाललोय. तुम्हाला दाखवेनच मी. आणि त्यांच्या रिक्षाचं नाव आहे जिद्दी. ती पण त्यांच्यासारखीच एकदम जिद्दी आहे. टायमावरती येते, टायमावरती एकदम. तुम्ही जो टाइम सांगाल त्या टायमाला ती जिद्दी तुमच्या दारामध्ये उभी असते. आणि आमच्या गावातले सर्वजण या सलीम भाईच्या रिक्षाचा उपयोग करतात. तर तुम्हालाही कधी गरज असेल आणि अडचण असेल, कधी पण अडचण असेल तर सलीमला हाक द्यायचा. तो त्याची रिक्षा जिद्दीला घेऊन तुमच्या दारात तत्परतेने हजर असेल. ही सुविधा फक्त चिवेली आणि चिवेली फाट्यावरतील सर्व रहिवाशांसाठी आहे, ग्रामस्थांसाठी आहे. आजारी डॉक्टरकडे जाणं, तुमची छोटी मोठी काय कामं असतील तर सलीम भाईला फक्त आवाज द्यायचा आणि सांगायचं, सलीम भाई उद्या यायचं आहे, ताबडतोब ये. तरी तुम्हाला ती सर्विस तुम्हाला ऑफर करेल. ही आहे त्यांची रिक्षा. मित्र, आपण जिद्दीमध्ये भात भरतो. तोपर्यंत तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर नक्की करा. पाहू शकता. मला काय बोलतो मग त्याच्या त्याला सांगा मग किंमत लागू झाला कुठं किंमत लागू झाला. मी किती काढतो मग मी काय उमरचं लागू आहे. तू आता उमर तुला लागू होईल बघ. जिद्दी आता पूर्ण लोड झाली आहे. होत आहे. सलीम भाऊ, किती नेता तुम्ही भात? हाय किती नेता किती? 10 मन जातो. 10 मन. धर. 9 मन सोडा.
किती आले? हे 2 असतात अजून. पुढं घ्या पुढं. तुम्ही काय संपलं? चप्पल आणते आणि चप्पल हे आमच्या झाडावरची लोक आहेत आणि ती खास भात भरडणारी लोक आहेत. यांना पुरा भाताचा अभ्यास आहे. चला जिथे स्टार्ट झाली आहे मित्रांनो, भात आता भरडण्यासाठी गेला आहे. आता आल्यावरती मी तुम्हाला त्याचा अपडेट देईनच किती आला आहे तोपर्यंत आपण जरा माझ्या बागेचा अपडेट घेऊया. ही इथे मिरचीची रोपं चांगली फुटभर झाली आहेत. कोथिंबीर पण चांगल्या प्रकारे झाले, पाहू शकता. हिरवीगार सुंदर. लाल माठ पण फुटभर वाढला आहे. तिकडे पाल्याची भाजी आणि इकडे मुळा होता तो संपूर्ण संपला आहे. बाजूला गवार, ज्याला आमच्या इथे बावची म्हणतात, त्याच्यावरती ती पण व्यवस्थित झाली आणि त्याच्यावरती बारीक बारीक फुले यायला सुरुवात झाली. कोथिंबीर खूप चांगल्या प्रकारे झाले. आता पाहूया ह्यावेळेला कोथिंबीर वड्या खायला भेटतील. इथे पेंडा लावून झाला होता, तर आता ही तुम्हाला काकडी आणि कलिंगडाची रोपं दाखवतो. आणि ही आहेत मिरचीची काही रोपं, ज्याला मिरच्या आता चांगल्या प्रकारे येऊन लाल होण्यासाठी आम्ही ठेवल्या आहेत झाडावरतीच. सकाळी सकाळी पुष्कळ थंडी होती, म्हणून मला कारली काढतानाचा व्हिडिओ बनवता नाही आला होता. पण चांगल्या प्रकारे कारली पण धरायला सुरुवात झाली आहे. तुम्ही पाहू शकता, इथे कारली पाहू शकता. झाडावरती कारली येऊन पिकलेत पण, कारण मी मुंबईला होतो तर व्यवस्थित लक्ष ठेवता आलं नाही. हे बघा, इकडे कारली धरलेत, खूप सारी कारली पिकली पण लक्ष नव्हतं. घरातले सगळे दुसऱ्या कामांवरती बिझी होते. ते ही बघा, आता छोटी छोटी आहे, पुन्हा मोठे झाल्यावरती मी काढेनच. ही पहा, इकडे पुष्कळ कारली पिकून पिवळी झाली. इकडे पण आहेत बरीचशी कारली.
चला आता भात आल्यावरती पुढचा व्हिडिओ भात आल्यावरती तुम्हाला दाखवेल. आता हा क्लिप मी इथे स्टॉप करतोय. इकडे राजूला उन्हामध्ये बांधून ठेवलं आहे कारण थंडी चांगल्या प्रकारे होती, तर घरात तो होता. आता धुकं पण खूप सारं निघून गेले, ऊन पण चांगल्या प्रकारे आलं आहे. तुम्हाला थोडा अपडेट देतो. हे चिकूचं झाड, चिकूच्या झाडाला आता चिकू धरायला सुरुवात झाली आहे. तर पाहूया वादळांपासून नुकसान होऊन किती ह्यावेळेला चिकू खायला भेटतील. मे बी 10वी-12वीच्या परीक्षानंतर सगळे घरातले येतील, छोटे बाल मेंबर्स, त्यांना अवश्य चिकू ह्यावेळेला खायला भेटतील. आज ग्रामपंचायतीचं पाणी येणार नाही आहे म्हणून आज आम्ही भात मळणीला घेऊन गेलो आहे. आता उद्या येईल तर उद्या तुम्हाला पाणी घालतानाचे व्हिडिओ भेटतील. इकडे मिरचीच्या झाडाला चांगल्या प्रकारे मिरची पण धरले. आपण संध्याकाळी काढूच या मिरच्या झाडाला. मुंबईला जाण्याआधी मी इथले तोंडलीच्या वेल सगळे छाटले होते. आता त्याला चांगल्या प्रकारे नवीन फुटवा आला आहे. आज सकाळी जास्त थंडी होती सकाळी, तर मला कारली काढतानाचा व्हिडिओ बनवायला नाही जमला, पण आता ही तुम्हाला दिसतं. आज मी एवढी सकाळी हार्वेस्ट केला कारल्याचा. तो बघूया आज कारल्याची भाजी असेल किंवा उद्या बनेल. मी तुम्हाला अपडेट देईनच त्याच्याबद्दल. गिरणीवरून जिद्दी परत आले आणि भात उतरवण्याचा प्रोग्राम चालू आहे. आता मी भात उतरवून घरात स्टोर करून ठेवत आहोत. मित्रांनो, आता जिद्दी परत गेली आहे आणि भात पूर्ण आता उतरून आम्ही आता घरात ठेवला आहे. आणि मी गिरणीवरती गेलो नव्हतो त्यामुळे तिकडच्या प्रोसेसचं काय रेकॉर्डिंग करता आलं नाही. आजच्या जेवणामध्ये आमचा चिकनचा बेत आहे, तर चिकन आता बनवायला टाकलं आहे. पाहूया आता चिकन तयार झाल्यावर आम्ही जेवून घेऊ. आज मांजरासाठी कोलीन मानलं आहे. आता तिची पण आज पार्टी आहे. तर वडिलांनी टेस्टिंगसाठी घालून पाहिलं तिला आवडतो का, तर ती आता व्यवस्थित चांगल्या प्रकारे खाते. हे पहा, आई इथे चिकन बनवते. आजचा दुपारचा जेवणाचा बेत हा चिकनचा असेल. तर हा व्हिडिओ मी इथे संपवतो. नमस्कार.